व्यवस्थित सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा संविधान लेट हो गया भैया, तो लेट हो गया। तालुका अध्यक्ष लोखंडी इकडे व्हा, लोखंडी या सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे पडो भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा बघू शकतो की चांदूर रेल्वे येथील प्रथम नागरिक ज्यांची नगराध्यक्षपदी निवड झालेली आहे त्या प्रियंका विश्वकर्माजी आपल्या पुसद नगरीमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांचं या ठिकाणी प्रथम नागरिक म्हणून आपल्या पुसद नगरीच्या अध्यक्षा आणि ताईंचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीने चांदूर रेल्वेमध्ये एक नवा इतिहास निर्माण केला आणि त्या इतिहासामध्ये जे या वंचित बहुजन आघाडीचे विश्वकर्माजी आहे जे युवा प्रदेश अध्यक्ष होते त्यांनी त्या ठिकाणी आपले समीकरण जुळवून आणि जे वंचितचा जो इतिहास आहे त्या ठिकाणी निर्माण केला आणि काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी नेस्तभूत करून वंचित आघाडीचं सरकार आलेलं आहे आणि या ठिकाणी पुसद नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी त्यांचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी स्वागत होत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ काय म्हणतात, पुसद नगरीमध्ये आपण चांदूर रेल्वेचे नगराध्यक्षपद बहाल केलेलं आहे, त्या ठिकाणी विजय संपादन केला, आपण काय सांगणार पुसदवासी? पुस्तकवासियांचे खूप खूप आभार. सातत्यानं पुस्तक म्हणजे माझे कौटुंबिक संबंधात माझ्या दोन्ही आत्या इथे दिल्या होत्या. आज त्यांचा एक कौटुंबिक सोहळ्यात मी आलो होतो. इथे आल्या असता वंचित बहुजन आघाडीचे आमचे शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, महिला सर्व विंगच्या वतीनं जो आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून जो स्वागत झाला त्याबद्दल मी वंचितच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, पुस्तकवासियांचा खूप खूप आभारी आहे, ऋणी आहे. माझे सहकारी ज्याबद्दल सांगतो, निश्चितच सर्व कार्यकर्त्यांना माझी एवढीच इच्छा आहे त्या सध्या बाळासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्याला जर आपण कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं समजून घेतलं तर निवडणुका जिंकणं हे फार काही कठीण नाही. आपण जे सातत्यानं लोक सांगतात की या पक्षाला मतदान दिलेला भाजपला आम्ही पाळू शकतो, तर निश्चितच नाही. भाजपला वंचित बहुजन आघाडी सुद्धा पाळू शकते, काँग्रेसलाही पाळू शकते, हे आपण तिथे सिद्ध केलं. आपण त्या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न अजून आहे की संत्रा परिषद घेतली होती आणि आपण ती महाराष्ट्रामध्ये खूप गाजली आणि त्या माध्यमातून आपण बाळासाहेबांचे एक निष्ठावंत सहकारी आहेत आणि तिथल्या त्या काँग्रेसला आपण त्या ठिकाणी परास्त केलं आणि आपण त्या ठिकाणी प्रियंका विश्वकर्मा यांना निवडून आणलं. तर आपण इथंही पुसदच्या वंचित कार्यकर्ता किंवा नागरिकांना कशा प्रकारचा या ठिकाणी संदेश द्या? निश्चितच सातत्यानं काँग्रेसच पाळलं नाही तर सर्वात पहिले आपण भाजपला तिथं पाळलं. कारण का भाजपची जी रणनीती आहे, ज्या पद्धतीने कोणते आपापल्या सत्तेला संपादित करण्यासाठी ती आपण रोखण्याचं काम केलं. आणि मला येथील कार्यकर्त्यांना हेच सांगायचं आहे की आपण जर सर्वांनी ठरवलं तर विजय हा दूर नसतो, विजय आपण संपादित. इथे आता जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे. आजच कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण ताकदीशी कामाला लागा आणि लोक तयार आहेत. आपण जर योग्य उमेदवार दिले तर निश्चितच येत्या निवडणुकात आपल्या पदरात त्या निवडणुका पडतील अशा अपेक्षा आहे. अजून एक प्रश्न तुम्हाला की त्या ठिकाणी पैशाचं वाटप झालं आणि आपले कलेक्टर त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काउन्सिलिंग केलं, तर याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी पैशाचा वापर झाला यावर आपल्याला काय म्हणायचं आहे? सातत्यानं या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. कार्यकर्त्याच्या निवडणुकांमध्ये
सत्तेपासून पैसा ही जी समीकरणं आहेत ती लोक 30 वर्ग करत असतात. म्हणून कुठेतरी या एखाद्या निवडणुकीत जर पैशाचा वापर झाला तर एखाद्या कार्यकर्त्याला 5-5, 10-10 वर्ष लागतं तयार व्हायला. आणि अशा पैशाच्या माऱ्यात, कारण मी नगराध्यक्षाला 112 मधून पडलो होतो, मला तो अनुभव होता. आणि माननीय जिल्हाधिकारी तिथे आले, त्यांना मी तो विषय भाजपचे पैसे वाटत होतो ते त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, पण त्यांच्या तो कुठेतरी या गोष्टी सुटत होता, म्हणून त्यांना ते लक्षात आणून दिलं झालं. दुसरं तुम्ही विचारलं संत्रा परिषदचं, निश्चितच ज्या वेळेस बाळासाहेबांनी ज्याची भूमिका मला दिली महाराष्ट्र राज्याचा युवांचा अध्यक्ष म्हणून, आपण ती वेळोवेळी पार केली. आज पुसदवासियांचा पुनश्च आभारी आहे, पदाधिकाऱ्यांचा ऋणी आहेत. तेवढ्या जोश के साथ से स्वागत किया, उसके लिए मैं आपका शुक्रिया. निश्चितच वंचितला एक संधी असं एक हॅशटॅग होतं वंचितचं. आणि निश्चितच प्रथम नागरिक म्हणून ज्या महिला आहेत प्रियंका विश्वकर्मा यांनी त्या ठिकाणी विजय संपादन केला. काही काय सांगता आपण, त्या ठिकाणी नगराध्यक्षपद बहाल झालं आणि त्या ठिकाणी आपण नगराध्यक्ष विराजमान झाला. आज पुसद नगरमध्ये स्वागत आहे आपलं. आपण काय सांगाल जनतेला? जनतेला हे सांगू इच्छितो की जसा चांदूर रेल्वेमध्ये आम्ही जे पॅटर्न होता राजनीतीचा ब्रेक केला आणि त्यासाठी पूर्ण वंचित बहुजन आघाडी त्याने एक वेगळी पद्धतीच्या पॅनल तयार करून हे लढाई लढली आणि तसंच पॅटर्न आपण सर्वीकडे करू शकते. आणि हे जे चालणारी सत्ता आहे या राजनीती आहे त्याला आपण बदल घडू शकते. तर असा आपल्याला विचार करायचा नाही की आपण वंचित बहुजन आघाडी कशा लढेल आणि काय करेल. आपल्यामध्ये ताकद आहे, आपल्यामध्ये जास्त ताकद आहे. आणि जर आपण एकजुटीने प्रयत्न केला तर निश्चितच आपला विजय नक्की होईल. त्या ठिकाणी आपण वंचितला प्रकाश दिला, परंतु या ठिकाणी सुद्धा पुसदमध्ये वंचित आघाडी चांगल्या प्रकारचं काम करते, विजन चांगलं आहे. परंतु आपण नगराध्यक्ष म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपण जो विजय संपादन केला ती काही त्या ठिकाणची समीकरण आहेत. पुसदच्या ठिकाणी आपण कार्यकर्त्याला कुठला संदेश द्याल की ज्या करून आपण त्या ठिकाणी यशस्वी व्हाल? फक्त हे समजून घ्या की हा जे लढाई आहे तो कोणत्या उमेदवारची नाही, तुम्ही स्वतःची लढाई समजून ज्या प्रत्येक वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्याने काम केला पूर्ण ताकदीने तरी हा लढाई होऊ शकते आणि आपण जिंकू शकते. निश्चितच या ठिकाणी प्रियंकाजी विश्वकर्मा आणि निलेश भाऊ विश्वकर्मा या ठिकाणी पुसदमध्ये आले, त्यांचा सत्कार झाला. आज पुसदच्या या नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत झालं. रिपब्लिकन वार्ता आणि समता न्यूज साठी राजेश ढोले.